1 वर्ष होऊन गेलं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। पण मी माझ्या सगळ्या उमेदवारांना सांगतो, माझ्या होणाऱ्या नगरसेवकांना सांगतो, आता लक्षात ठेवा, आमच्या बहिणी तुम्हाला निवडून देणार आहेत, पण निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, त्यांना लखपती दीदी करा, लखपती दीदी। आता मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम आणलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, मी गेल्या वर्षात 2025 मध्ये 50 लाख लखपती दीदी केलेले आहेत। आता पुढच्या 6 महिन्यात अजून 50 लाख करणार आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या 1 कोटी बहिणी या लखपती दीदी होणार आहे। मी महाराष्ट्रात लखपती दीदी करत फिरेन आणि माझ्या दक्षिण पश्चिम मध्येच लखपती दीदी होणार नाही, असं करू नका। त्यामुळे तुमच्यावर सगळ्यांवर ही जबाबदारी टाकून जातोय। माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पुढच्या वेळेस मी येईल त्यावेळेस लखपती दीदीच्या लाईनीमध्ये तुम्ही उभं करा। माझ्या या बहिणीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या अर्थव्यवस्थेचा आधार म्हणतील।